अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सोडून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी कलेक्टर ऑफिस आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांनी सहकार्य करायचं आहे आणि ते अतिक्रमण हटवू. ज्याने अतिक्रमण केलेलं आहे त्यांना पर्यायी जागा सरकारने द्यावी आणि आमची जमीन आम्हाला द्यावी, त्यांची जमीन त्यांना द्यावी. त्यांची जमीन आम्हाला नको, आमची जमीन त्यांना नको. त्यामुळं आपल्या या सोसायटीचं जे जागेचं अतिक्रमण आहे ते सुद्धा आपल्याला क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी मुलींसाठी भव्य अशा पद्धतीचं हॉस्टेल आहे. 500 मुलांचं 500 मुलींचं हॉस्टेल जे आहे ते या ठिकाणी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बाहेरून येणारे सगळे मराठवाड्यातले, विदर्भातले, इतर ठिकाणचे विद्यार्थी बाबासाहेबांची संस्था आहे, बाबासाहेबांचं कॉलेज आहे म्हणून इथे येतात. त्या मुलांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची हॉस्टेल आपल्याला करायची आहे. त्यानंतर बाबासाहेबांच्या संकल्पनेमध्ये जी सेंट्रल लायब्ररी आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की लायब्ररीचा फार जवळचा संबंध. बाबासाहेब लेमन लायब्ररीमध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या लेमन लायब्ररीमध्ये 18 तास अभ्यास करायचे. आपण किती करता मला माहीत नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर 18 तास त्या लेमन लायब्ररीमध्ये बसायचे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. अनेक विद्यार्थी शिकले, पण ज्या माणसाचा त्या ठिकाणी पुतळा आहे त्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मला माईसाहेब आंबेडकरांसोबत जाण्याची संधी मिळाली होती. ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या वेळेला त्या लेमन लायब्ररीमध्ये जातो, बाबासाहेबांना पुष्प वाचतो आणि मला आनंद वाटतो की बाबासाहेब आंबेडकर तिथे शिकलेले आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांचा आणि लायब्ररीचा फार जवळचा संबंध होता. 2025-26 मध्ये पॉलिटेक्निकमध्ये AI हा नवीन कोर्स जो आहे हा चालू करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याला सुद्धा लवकर मान्यता मिळेल. 26-27ला या नागसेन परिसरामध्ये फार्मसी कॉलेजची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यानंतर 27-28ला या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे हे तर आहेच आहे. वाडेकर आपले मित्र आहेत, ते सुद्धा इथे प्रिन्सिपल आहेत. ते कॉलेज चालू आहेच आहे, पण अजून विद्यार्थी आपल्याकडे येत आहे. पण अजून एखादं इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते आपल्याला सुरू करायचं आहे. या परिसरामध्ये आपल्या संस्थेचं मेडिकल कॉलेज जे आहे, मेडिकल कॉलेज आपल्याला उभं करायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर नंतर आपल्याला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज, MBA कॉलेज, मायक्रो टेक्नॉलॉजी कॉलेज हे सुद्धा आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि आपल्याला